सध्या सोशल मीडियावर हरीश राणा या तरुणाचा हॉस्पिटलमधला भाऊक करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आहे दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमधला. आई वडील आणि इतर कुटुंबीय हरीशला शेवटचं भेटत होते. 11 मार्चला सर्वोच्च न्यायालयाने 13 वर्षांपासून कोमामध्ये असणाऱ्या 32 वर्षीय हरीशला पॅसिव्ह इथोनेशिया म्हणजेच निष्क्रिय इच्छामरणाचा ऐतिहासिक निकाल दिला. या निकालाची सुनावणी होत असताना न्यायालयात उपस्थित असणारे हरीशचे आई वडील आणि वकिलांचे डोळे पाणावले होते. हरीशला इच्छामरणाला मिळालेली परवानगी ही देशातील पहिलीच घटना आहे. पण हरीश राणाला इच्छामरण देताना निकालात न्यायालयाने नक्की काय म्हटलंय, हरीशला नक्की कोणता आजार झाला होता, याचबरोबर इच्छामरण म्हणजे नक्की काय, हरीशला देण्यात आलेल्या इच्छामरणाची प्रोसेस नेमकी कशी असणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. कधी कधी आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रश्न हा नसतो की कसं जगावं, तर हा प्रश्न असतो की हे जग केव्हा आणि कसं सोडून जावं. भारतात पहिल्यांदाच इच्छा मरणाच्या एका संवेदनशील प्रकरणामुळे संपूर्ण देशासमोर जीवन आणि प्रतिष्ठेबद्दल कठीण प्रश्न निर्माण झाले आहेत. गेल्या 13 वर्षांपासून कोमामध्ये असलेल्या 32 वर्षीय हरीश राणाला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने इच्छा मरणाची परवानगी दिली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने देशातील हा पहिला संवेदनशील निकाल दिला आहे. न्यायालयाने हा निकाल देताना म्हटलं आहे की हरीश राणा यांना असलेला मेडिकल सपोर्ट काढून घेणं कायदेशीररित्या स्वीकार्य आहे. म्हणजेच व्हेंटिलेटर काढून घेणं ही कृती कायदेशीर आणि मानवीय दृष्टीने योग्य मानली गेली आहे. कारण गेल्या 13 वर्षात हरीश राणा यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाहीये. हरीश कायमस्वरूपी कोमामध्ये असून प्रकृतीत सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही, हे न्यायालयाने मान्य केलं आहे. यावेळी न्यायमूर्ती पारदीवाला म्हणाले की हा निर्णय देणं आमच्यासाठी अत्यंत कठीण होतं, पण आम्ही हरीशला यातनांमध्ये ठेवू शकत नाही. इच्छामरण हा वेदनादायी आयुष्यातून सन्मानाने निरोप घेण्याचा अधिकार आहे, असं या निकालात म्हटलं आहे. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने हरीश राणा यांच्या आईवडिलांचा विशेष उल्लेख आपल्या निकालपत्रात केला आहे. हरीशवर असणारे अपार प्रेम आणि काळजीबद्दल न्यायालयाने त्यांचे कौतुक केलं आहे. कोमात असलेल्या आपल्या मुलाला हरीशच्या आईवडिलांनी कधीच अंतर दिलं नाही, असं न्यायालयाने निकालात नमूद केलंय. कारण हरीशचे वडील अशोक राणा आणि आई निर्मला राणा यांनी दिल्लीतील घर विकून मुलाच्या मेडिकल खर्चाची पूर्तता केली होती. मात्र हरीशच्या आईवडिलांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत म्हटलं होतं, 13 वर्ष कोमात असलेल्या आमच्या हरीशचा लाईफ सपोर्ट काढून घेतल्यास त्याची वेदनेतून मुक्तता होऊ शकते. आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांची ही विनंती अखेर मान्य केली. न्यायालयाने दिलेल्या या निकालानंतर हरीशला 14 मार्चला गाझियाबादमधील राजनगर येथून दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि 16 मार्चपासून हरीशचा लाईफ मेडिकल सपोर्ट टप्प्याटप्प्याने कमी करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. 17 मार्चला हरीशला पाणी देणं बंद केलं आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने ही संपूर्ण प्रक्रिया सुरू झाली असून या संपूर्ण प्रक्रियेत 2 ते 3 दिवस किंवा त्यापेक्षाही जास्त काळही लागू शकतो, असं एम्समधील डॉक्टरांचं म्हणणं आहे, अशी माहिती माध्यमांमध्ये आहे. कारण या प्रक्रियेत रुग्णाचे शरीर पुसण्यापासून ते कपडे बदलण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट अत्यंत सन्मानपूर्वक केली जाते. त्यामुळे हरीशचा मृत्यूकडे प्रवास सुरू झाला आहे. पण हरीशच्या पालकांसाठी हा काळ अत्यंत भावूक आहे. कारण त्यांनी आपल्या मुलाला शांततेत आणि सन्मानाने निरोप देण्यासाठी हा कायदेशीर लढा लढून जिंकला आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ कायद्याचं नाही, तर वेदना, करुणा आणि मानवी प्रतिष्ठा यामधील कठीण निर्णयाचं प्रतीक बनलं आहे. पण हरीश राणाला नक्की कोणता आजार झाला होता, ज्यामुळे 13 वर्ष हरीश कोमात होता? तर मूळच्या उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील असणारा हरीश राणा हा तरुण इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी चंदीगडला पंजाब विद्यापीठामध्ये शिकत होता. मात्र 2013 मध्ये हॉस्टेलच्या 4थ्या मजल्यावरून पडल्यानं हरीश गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आणि त्यामुळे हरीशला लकवा मारला आणि तो कोमात गेला. तेव्हापासून अंथरुणाला खिळून असणारा हरीश फक्त श्वास घेत होता. डॉक्टरांनी हरीशला क्वाड्रिप्लेजिया नावाचा गंभीर आजाराने ग्रासला असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्याला श्वसनासाठी आणि खाण्यासाठी ट्यूब लावण्यात आली होती. त्यामुळे हरीशच्या आईवडिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे हरीशसाठी इच्छामरणाची याचिका केली होती आणि अखेर 13 वर्ष जगणं हरलेला हा तरुण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळं
वेदनादायी संघर्षानंतर आता सन्मानाने जगाचा कायमचा निरोप घेणार आहे. पण या ऐतिहासिक आणि भावनिक निकालानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे इच्छामरण म्हणजे नक्की काय आणि ही कायदेशीर प्रक्रिया काय असते? तर भारतात इच्छा मृत्यू ही कायदेशीर प्रक्रिया असून ती असाध्य आजाराने ग्रस्त आणि जगण्याची आशा नसलेल्या रुग्णांचे जीवनरक्षक उपचार म्हणजे व्हेंटिलेटर किंवा फीडिंग ट्यूब थांबवून सन्मानाने मृत्यू देण्याची परवानगी देते. सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये याला कायदेशीर मान्यता दिली असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने ही प्रक्रिया पार पाडली जाते. इच्छामरण म्हणजे रुग्णाच्या स्वतःच्या स्पष्ट इच्छेनुसार किंवा घरातील व्यक्तींच्या परवानगीने जीवनरक्षक उपचार थांबवून नैसर्गिक मृत्यू येऊ देणं. यामध्ये इच्छा मरणाचे 2 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे ॲक्टिव्ह इथ्युनेशिया. यात थेट मृत्यू होण्यासाठी काही उपाय केले जातात. उदाहरणार्थ घातक औषध किंवा इंजेक्शन देणं. त्यामुळे व्यक्ती काही सेकंदात गाढ झोपी जातो व वेदना न होता त्याला मृत्यू येतो. याला दयामरण सुद्धा म्हणता येईल. तर पॅसिव्ह इथ्युनेशियामध्ये रुग्णाला जिवंत ठेवण्यासाठी सुरू असलेले उपचार थांबवले जातात. म्हणजेच डॉक्टर थेट मृत्यू घडवत नाहीत, तर जीवनरक्षक उपाय थांबवतात. उदाहरणार्थ व्हेंटिलेटर किंवा औषधं देणं बंद करतात. यामुळे रुग्णाला नैसर्गिकरित्या मृत्यू येतो. खरं तर सर्वोच्च न्यायालयाने हरीश राणा या तरुणाच्या बाबतीत निकाल दिल्यानंतर भारतातील इच्छामरणाच्या लढाईत अरुणा शानबाग यांच्या खूप चर्चेत राहिलेल्या प्रकरणाची आठवण होते. मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करताना अरुणा यांच्यावर 27 नोव्हेंबर 1973ला हॉस्पिटलमधील सोहनलाल वाल्मिक नावाच्या सफाई कर्मचाऱ्याने बलात्कार केला होता. यावेळी त्यांच्या डोक्यावर आघात झाल्याने त्या कोमामध्ये गेल्या आणि पुढची 42 वर्ष म्हणजे मृत्यू येईपर्यंत अरुणा कोमात होत्या. त्यांना या स्थितीतून मुक्त करण्यासाठी दयामरण द्यावे यासाठी पत्रकार पिंकी विराणी यांनी न्यायालयात धावही घेतली होती. मात्र पिंकी विराणी यांनी केलेल्या इच्छामरणाची याचिका न्यायालयाने 7 मार्च 2011ला फेटाळली होती. कारण त्यावेळी कायदा नव्हता. पण तेव्हापासून दयामरण किंवा इच्छामरण म्हणजेच पॅथिव युशोनियावर चर्चा सुरू झाली होती. अखेर 18 मे 2015 रोजी अरुणा यांचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला. पण त्यांच्या संघर्षामुळे 2018ला इच्छामरण देण्याचा ऐतिहासिक कायदा शक्य झाला आणि त्याच कायद्याने आता हरीशला इच्छामरण देण्यात आलं आहे. एम्समधील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम 24 तास हरीश राणावर लक्ष ठेवून असल्याची माहिती माध्यमांमधून समोर येत आहे. मात्र हा व्हिडिओ शूट होईपर्यंत तरी एम्स हॉस्पिटल प्रशासनाने याबाबत कोणतीही अधिकृत निवेदन दिलेलं नाहीये. खरं तर दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातात आणि तिथेच हरीश शेवटचा घटका मोजत आहे. त्यामुळे आता हरीशला नैसर्गिक मृत्यू आल्यानंतर डॉक्टर याबाबत अधिकृत घोषणा करतील. पण तोपर्यंत तरी हरीशचा अनंताचा प्रवास सुरू झाला आहे असं म्हणता येईल. दरम्यान या संवेदनशील घटनेवर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.